मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने नवा जी.आर. काढल्यानंतरही काही बाबतीतला संभ्रम अजूनही कायम आहे। मराठा समाजाला खरंच कुणबी प्रमाणपत्र मिळेल का आणि मिळालं तर या आरक्षणाचा फायदा खरंच घेता येईल का हे प्रश्न कायम असताना आता एक नवी आकडेवारी समोर आली आहे, ज्यामुळे मराठा समाजाला आता तरी खरंच आरक्षणाचा लाभ मिळेल की नाही हा प्रश्न पुन्हा समोर येतोय। त्याविषयीचा रिपोर्ट बघूया। जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मराठवाड्यातील कुणबी नोंदी सापडण्याचा मार्ग मोकळा झाला। सध्या मराठवाड्यातील 8550 पैकी 1500 गावातच कुणबी नोंदी सापडल्या। त्यामुळे उर्वरित गावांमध्ये आता नव्या जी.आर.च्या आधारे कुणबी नोंदींसाठी अर्ज करता येणार आहेत। 8850 गावांपैकी 1516 गावांमध्ये कुणबी नोंदी आढळल्या, तर 7000 गावं अशी आहेत ज्या ठिकाणी कुणबी नोंदी नाहीत। बीड 529, जालना 229, संभाजीनगर 166, हिंगोली 163, परभणी 161, धाराशिव 123, नांदेड 105, लातूर 41। मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं, मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं। त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात, मराठवाड्यात मिळत नाहीत। मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मिळतात। त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत। त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे। आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे, पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही। कुणबी ही काही जात नाही, तर कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेलं आहे। हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्तब त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुणबी आहेत असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही। जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी.आर. मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे, फसवणारा आहे। हैदराबाद गॅजेटियरमध्ये मराठा आणि कुणबी या समाजाचा स्वतंत्र उल्लेख नसून त्यांना एकत्र दाखवलंय। त्यामुळे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं हाच आधार मानून मराठ्यांना कुणबी दाखल्याचा मार्ग सुचवलाय। आतापर्यंत मराठवाड्यात 47,000 कुणबी नोंदी सापडल्यात। राज्य सरकारनं काढलेल्या जी.आर. नुसार हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं मानलं जात आहे। शिंदे समितीनं हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करून 2,21,00,000 कागदपत्र तपासली। दस्तऐवजांच्या तपासणीमध्ये 47,845 कुणबी नोंदी सापडल्या। नोंदींच्या आधारे 2,38,000 कुणबी प्रमाणपत्र काढली गेली। फक्त 8,000 प्रमाणपत्र वैध ठरली। ज्याच्या नोंदी नाही आहेत त्यांच्यासाठी हैदराबाद गॅजेटियर आहे, त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्याप्रमाणे। आता तिथे संख्या आहे की 1,23,000 संभाजीनगरला, आज एक नाही आहे जिल्ह्यात। बीड जालन्याला 97,000, एक पण नाही, हे कुठं गेले? म्हणजे हैदराबाद गॅजेटियर असं सांगतं की मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे। कसा? हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे। म्हणून इथला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाहीये। ज्यांची कुणबी नोंद सापडलेली आहे, ज्या गावात कुणबी नोंद सापडलेली आहे अशाच लोकांना, ज्यांची वंशावळ जुळते अशाच लोकांना कुणबी दाखले देता येणार आहेत। ही स्पष्टता मराठवाड्यातल्या लोकांनी ठेवा। 7,000 गावांमध्ये कुणबी नोंदच नाही, मग अशा मराठ्यांना आरक्षण देण्याची तिथं व्यवस्था आहे का? तर त्याचं उत्तर सरळ सरळ भाषेमध्ये नाही असंच आहे। मराठवाड्यातील मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा लढा अनेक दशकांचा राहिलाय। या पार्श्वभूमीवर आता हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। निजामकालीन नोंदींना शासकीय मान्यता असल्यानं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया स्थानिक पातळीवर पारदर्शक आणि सुलभ होईल। मराठा समाजातील भूमिहीन, शेतमजूर आणि शेतकरी वर्गाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असं बोललं जातंय। ज्या गावात नोंदी आढळल्या नाहीत तिथल्या मराठा समाज बांधवांना 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी
संबंधित क्षेत्रामध्ये रहिवासी असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करता येईल. समिती आणि सक्षम अधिकारी जात प्रमाणपत्र अर्जासंबंधी चौकशी करेल. त्यानंतर कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतला जाईल. आणि एखाद्या ठिकाणी नोंद सापडली तरी त्याला कुणबीसाठी अर्ज करता येतो. पण ती नोंद 4 पिढ्या आधीची, 5 पिढ्या आधीची, 1800 आणि 1900च्या दरम्यानच्या नोंदी आहेत त्या. त्यामुळे तिथे जे त्यांचे नातेवाईक होते, पूर्वज होते, त्यांना आजपर्यंत आणताना त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट मिळत नाही. आणि व्हॅलिडिटी सेक्शन मधले जे लोक आहेत ते अडून बसलेले आहेत की ते तुमचेच पूर्वज कशावरून. मग त्यावेळेला हा तिढा निर्माण होतो. हे पहा, 1881 आणि 1901ची जी जनगणना आहे, आता मी क्लिअर सांगतो, ह्या GR मध्ये तो उल्लेख नाही आहे. ह्या दोन्ही GR, एक गॅजेट झालं आणि एक जनगणना झाली 1901ची, दोन्हीमध्ये मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाची नोंद कुणबी आहे आणि ती ह्या GR मध्ये नाही आहे. मी आता पाटलाकडून आलो, पाटलाला विनंती करीन, पाटलांनी ते लिहून घेतलं. असेच जे काही संभ्रम निर्माण करणार आहे, तुम्ही सुद्धा या ना. हैदराबाद गॅजेटबाबत काढलेल्या GR वरून मतमतांतर बघायला मिळत आहेत. मराठवाड्यातील सर्व मराठे ओबीसीत जातील असा दावा जरांगे पाटील करतायत. तर नव्या GR मुळे काहीही उपयोग होणार नाही असं विनोद पाटील, योगेश केदार आणि बाळासाहेब सराटे यांच्यासारखे अभ्यासक म्हणतात. त्यामुळे आता या GRची अंमलबजावणी कशी होणार, मराठा समाजाच्या पदरात काही पडणार का, हा प्रश्न कायम आहे. सचिन जिरेसह संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.